मित्रांनो नमस्कार. आज लिंब येथे भव्य असं युवा विचार केसरी मैदान पार पडते आणि त्यात सेमी क्रमांक 2 मध्ये अतिशय सुंदर गाडी पळाली. ते म्हणजे खडक वसलाकरांचा बुलेट बुलेट आणि खर्शीकरांची रायफल. तर आज आपल्यासोबत रायफलची सगळी टीम आहेत. मालक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आजचा आनंद काय सांगाल? एक मोठा सेमी होता आज. काय वाटलं होतं आज या सेमी बद्दल? पहिल्यांदा काय सेमी तसा आधीतडीचा होता आणि आम्हाला गटाला सामना दिल्यानंतर गाडी आमची गटाला थोडी कमी पळालेली, पण आज गाडी पळाली गुरु शिष्याचीच तशी बघायला गेलं तर. तसं बुलेट हा म्हणजे दोघं एकाच जावणीची बैल आहेत. 2 वर्षापूर्वी आम्ही निखिल शेटकोरांकडनं रायफल विकत घेतला आणि आज योगायोगानं बरेच दिवस आमचा योग येऊन चालत नव्हता, येत नव्हता योग एकत्र गाडी पळायची, पण आज आनंदानं योग आला आणि गाडी पळाली, गाडी फायनलला राहिली. म्हणजे हा जो रायफल आहे तो शंभू बाजी ग्रुपकडे वाचला त्यांच्याच धावण्याचा बैल आहे. तुम्ही कधी घेतला होता? आम्ही मागच्या वर्षी घेतला होता. म्हणजे काय पार्क केली याला बघून? म्हणजे काय नाही, बैलापासून बैल चांगलाच पळत होता. असंच आमचं बोलता बोलता अनिल पवार म्हणून आंडवडीचे, त्यांच्याकडे हा बैल त्यांचाच होता. त्यांनी निखिल शेटकोरांना विकलेला आणि त्यांच्याकडनं आम्ही घेतला. आपलं नाव सांगा पहिलं. माझं नाव डॉक्टर सुजित शिवनकर खर्शी. कोणत्या नावाने पळतो आपलं? आमची गाडी ही कुमारी वीरा अमित शिवनकर खर्शी या नावाने पळते. पैरक कधी झालेला हा? पहिला आमचा 2-3 दिवसापूर्वी झाला होता. कसं आहे पळ कसं आहे जरा थोडं लोकांना सांगा. डावीने दोन्ही खांदी पळतो, डावीनं जास्त स्पीड. डावीने जास्त स्पीड. काय सांगाल? आज एक मोठा सेमी होता आणि त्या मोठ्या सेमी मध्ये आज निकाल जो आहे तो रायफल आणि बुलेटने घेतलाय, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही काय, गाडी पळाली मन मोकळ्या पारानं पळ राहिलं, गाडी पळाली तर नक्की 100% यश आहे. ड्रायव्हर कोण होते याच्यावर? संतू ड्रायव्हर मोरगाव. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगाल? ते काय नामांकित जॉकी आहेत. बुलेट कायम त्यांच्या हाताखालचा तालमीतलाच पट्ट्या आहे, त्यांनीच त्याला घडवला, त्यांनी त्याला शिकवलेला आहे. त्यामुळे त्यांना काय सांगायची, काय कशी गाडी पळवायची कशी, त्यांना सांगायची गरज नाही. ते काय म्हणजे त्यांच्या रोजचाच त्यांच्या ह्याच्या आधीपासून त्यांच्याकडे हा बैल पळतो, त्यामुळे त्यांना माहिती सगळी कसा बैल पळवायचा कसा नाही ते. आता तुम्ही म्हटलं की पेशंट डॉक्टर आहे, पण या क्षेत्रात नाद कसं काय? मला हा जुना नाद आहे. मला हा 25-30 वर्षाचा नाद, 25 वर्षाचा नाद पूर्वीपासून. मी जुना खेळाडू आहे. मी असं काय नवीन आता नवीन आलोय असं नाही. जुनी आमची चांगली बैल पळते. जुना तुमच्या धावणीतली थोडीशी नंदी सांगा, थोडीशी कुठली नंदी? खर्शीकरांचा नांद्या तो माझ्या जाण्याचा मीच पळवतो. परत आमचा देवा पळ होता खर्शीचा. रायफल असेल, बरेच आम्ही खोंड तयार करून बरेच विकली, ती पण चांगली नामांतर टॉप मध्ये पळाली खोंड. रायफलने आता पण कुठे कुठे गुलाल केलाय? आता कायम हा आमचा पहिल्या सीझनला कायम गुलाल होते, कायम गुलाल होते. आता पहिल्याचं वगैरे कसं काय नियोजन करतं काय? आमचे बंधू करतात, लहान बंधू रणजित शिवनकर बापू, ते पहिले बघतात सगळे. आमची टीम बाकी सगळ्यांची टीम वर्क जास्त आहे. सगळ्या टीमला विचारून सगळ्या गोष्टी करतात. आमची खरी आम्ही ग्रुप मध्ये पळतो. संदीप शेटतोरकर कुडाळ, कुमारी वीरा अमित शिवनकर खर्शी आणि प्रदीप चव्हाण मरडे, ह्या तिघांच्या नावा गाडी पळते आमची. आता ह्याच्यासोबत जो पळाला नंदी सगळ्यांना माहिती बुलेट, त्याचा तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना इतिहास मध्ये काय सांगाल त्या बुलेट बद्दल? कारण तो मालकाचं नाव कधीच कमी करून नाही. काय भाग्य लागतं अशा नंदींसोबत पळायला. बरोबर आहे. आणि हा योग त्यांच्याकडनंच घडून आला. त्याच्यामुळे आज जे सगळे काय श्रेय जाते ते सगळे संघर्ष बुलेटला जाते. आणि आज असं तुम्हाला वाटलं पण असेल पहिला झाला त्यावेळी 100% गाडी फायनल राहणार? हो, माहित होतं आम्हाला, पण काय जर थोडं मन कचवलेलं की गटाला थोडी गाडी कमी पळाली आमची, सामन्यात उतरली. पण जे काय जो म्हणतो आपण गुरु आणि शिष्य, गुरु शेवटी गुरुच असतो. कारण की शंभू बाजी ग्रुप खडकवासल्यांची बुलेट सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की जाईल त्या मैदानामध्ये कार्यक्रम म्हणजेच एक चांगली एक निकाल घेण्यासाठी तो एक टॉपचा नंदी आहे. काय सांगाल? काय त्याचा इतिहास फार मोठा आहे आणि तसा नंदी भविष्यात पुन्हा घडेल ह्याचे हे नाही, पण तशा नंदी सोबत पळायचं म्हणजे पण मोठं भाग्य. आता ही तुमची सगळी टीम आहे, कसं काय असतं तुमचं सगळं टीमचं एक नियोजन वगैरे सगळं कसं करतं? नियोजन 2-3 जण करतात आणि सगळ्यांना विचारून सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता ही आम्ही 3 गावचे 3 ग्रुप आमचा सगळा, 3 गावच्या 3 ग्रुपच्या नावावर गाडी पळते आमची. चालेल, नक्की दादा, जास्त काही वेळ घेत नाहीये कारण तुमचा अजून एक नंदी पळायला सेमी 8 मध्ये पाहणार रणवीर म्हणून आमचा. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद. नंदी असं तुमचं या टीमचं तुमच्या नाव करेल, शुभेच्छा. धन्यवाद.